हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आजचा जो ब्लॉग आहे अतिशय सुंदर असणार आहे. तर आज आम्ही निघालो आहे सगळेजण ट्रिपला. त्या सगळ्या माझ्या फ्रेंड आहेत. आम्ही सगळ्या बसलो ट्रॅव्हल. तर आम्ही आता छान धमाल मजा आणि मस्ती करत निघालो आहे आमच्या ट्रिपला. तर कुठलं कुठलं डेस्टिनेशन आम्ही बघितले ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेलच पुढे. तर इथे आम्ही आता पोहोचलो आहोत. तर हे सर्वात पहिलं डेस्टिनेशन आहे आमचं श्री कुंथुगिरी क्षेत्र, जे की भगवान महावीरांचं आहे. हे अतिशय भव्य असं आहे हे मंदिर आहे. बघू, इथला परिसर पण खूप सुंदर आहे आणि मंदिर पण अतिशय सुंदर आहे. हे समोर बघता हे भगवान महावीरांचं मंदिर आहे. इथं हा जो स्तंभ आहे आणि त्याच्या समोर एक स्टॅच्यू दिसते भगवान महावीरांचा. हे आतलं हे जे मंदिराचा परिसर आहे. आत मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळं आतले फोटो वगैरे काही काढता आले नाही आहे. तर बाहेरचेच आम्ही हे सगळ्या परिसराचा फोटो वगैरे मी घेतला आहे. अतिशय विस्तीर्ण असा परिसर आहे. हे मंदिराच्या बाहेर मी एक फोटो घेतलेला आहे इथे. आणि मंदिराच्या समोर आमच्या सगळ्या ग्रुपनं एक आम्ही सेल्फी घेतला आहे. तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे. आतमध्ये पण पद्मावती देवीचं वगैरे आहे इथे मंदिर. आणि अशा प्रकारे छान सेल्फी वगैरे आमचे झालेत काढून. इथे 2 स्टॅच्यू आहेत हत्तीचे बाहेर. आणि इथला हा बगीचा आहे, तो पण पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवं हिरवंगार वातावरण अतिशय छान वाटत होतं इथे. इथे हे असं हे कुंथुगिरी क्षेत्र आहे. तर हे आता सगळं आमचं बघून झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे पुढच्या डेस्टिनेशनकडे. तर आमचा सगळा ग्रुप निघाला आहे आमच्या ट्रॅव्हलरकडे. तर आम्ही चाललो आहोत आता पुढच्या डेस्टिनेशनकडे. तर पुढचं कुठलं डेस्टिनेशन आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत सांगेलच. तर पुढचं आमचं डेस्टिनेशन आहे हे रामलिंग. तर आता आम्ही इथं आलो आहे रामलिंगला. तर हा इथला परिसर आपण बघू शकतो. अतिशय सुंदर हिरवळ नटलेली दिसते सगळीकडे. अतिशय सुंदर हा परिसर आहे. सगळीकडे हिरवळ हिरवळ दिसते बघा आपल्याला. तर आता आम्ही निघालो आहोत मंदिराकडे. हा आहे मंदिराचा परिसर. इथे आजूबाजूला दुकानं वगैरे बघू शकता आपण. हार, नारळ, फुलांची दुकानं आहेत. समोरच रामलिंगचं बोर्ड दिसते बघा आपल्याला. श्रावण महिन्यात इथे अतिशय गर्दी होते. इथे भगवान शिवशंकराचं मंदिर असल्यामुळे. इथे बघू शकता आपण केवढी मोठी लाईन लागलेली आहे. तर आम्ही पण इथे आता लाईनीत थांबलेलो आहोत. हे समोर दिसतंय हे मंदिराचा बाहेरचा परिसर आहे हा. इथे उदबत्ती वगैरे लावतात. हा बाहेरचा परिसर आपण बघू शकतो. समोरच बोर्ड लावलेलं आहे रामलिंग म्हणून. आणि इथे हे देवस्थान आहे हे महादेवाचं देवस्थान बघू शकतो आपण. इथे समोरच दिसते कुंड आहे आणि कुंडाच्या कडेकडेनं जी मंदिरं दिसतात आपल्याला, तर ती ऋषींची मंदिरं आहेत. जसं की व्यास ऋषी, जमदग्नी ऋषी, गौतम ऋषी, अशा ऋषींची जी मंदिरं आहेत साईडला बांधलेली आहे तिथे. आणि तिथे पण पिंडी वगैरे आहेत. आणि वरती बघू शकता, वरती वर डोंगरावरनं गर्दी खालपर्यंत आलेली. समोर हा छान कुंड दिसते बघा, त्याच्यामुळं त्या मंदिराचा नजारा अतिशय सुंदर दिसते. ह्या कुंडाभोवतीनं जाण्याचा रस्ता आहे. कुंडातलं पाणी, त्यात मासे वगैरे, अतिशय सुंदर वातावरण दिसतं हे इथलं. हा मंदिराचा एंट्रन्स आहे. इथून आत गेलो की महादेवाची पिंड वगैरे आपल्याला दिसते बघा. मग इथे आत जाऊन आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं इथे. आता आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला आलो आहोत. तर हे आहे धुळेश्वर मंदिर, जे की ज्योतिबाचाच अवतार आहे. तर आम्ही आता इथं आलो आहोत हे धुळेश्वर क्षेत्रामध्ये.
हा त्या मंदिराचा परिसर आहे इथे. इथे आपण वरती नाव बघू शकताय, श्री धुळेश्वर मंदिर, धुळेश्वर देवालय आळती असं लिहिलेलं आहे. तर समोर हे आहे धुळेश्वर देवाचं मंदिर. समोर मूर्ती बघू शकता आपण या मंदिरामधली. धुळेश्वर देव म्हणजे थोडक्यात खंडोबाचाच अवतार आहे हा. हे अतिशय भव्य मंदिर आहे. समोर आपल्याला दिसते बघा, नंदी आहे इथे. तर या मंदिरात पण आम्ही आता दर्शन वगैरे घेतले इथे. नंतर आम्ही इथे छान मस्त वातावरणामध्ये सर्वांनी डबे वगैरे खाल्ले. छान भोजनाचा आनंद घेतलेला आहे. निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे अगदी छान आनंदात मजेत हसत खेळत इथे आम्ही लंच केलेला आहे. वातावरण पण खूप सुंदर, हिरवं हिरवं गार होतं सगळीकडे. आणि नंतर आम्ही निघालो परत पुढच्या डेस्टिनेशनला. तर पुढचं आमचं डेस्टिनेशन आहे ते आहे बाहुबली. तर हा परिसर दिसतोय, हा आहे बाहुबलीचा. इथे पण भगवान महावीरांचं मोठं मंदिर आहे. चला तर आपण बघूया मग भगवान महावीरांचं मंदिर, तीर्थक्षेत्र बाहुबली. तर हा इथला परिसर आहे बघा. अतिशय निवांत आहे, जागा आहे. अजिबात गर्दी गोंधळ काहीही दिसत नाही ते. अतिशय शांत असा हा परिसर आहे, बघू शकता. आणि इथे आहे हे भगवान बाहुबलीचं विस्तीर्ण परिसरात असलेलं हे मंदिर. अतिशय मोठा परिसर आहे या मंदिराचा. हे समोर दिसते आपल्याला, हा स्टॅच्यू आहे. तर एवढं अशा प्रकारचं इथे मंदिर आहे. हे बाहेरून आहे असं दिसतंय मंदिर. आणि आतमध्ये मोबाईल न्यायला अलाउड नाही आहे, त्यामुळे आतलं काही फोटो वगैरे काही काढू शकत नाही आपण. आणि अशा प्रकारे सगळे डेस्टिनेशन पाहून झाले आणि आता आम्ही निघालो परत परतीच्या प्रवासाला. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.